काही वेळापूर्वीच नगरमध्ये एल्गार परिषदेत बोलताना त्यांनी आपण 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिलाय मंत्रिपदाचा असा गौप्यस्फोट केलेला आणि त्याच राजीनाम्यातला मजकूर आता एबीपी माझाच्या हाती आलाय। 16 नोव्हेंबरलाच आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं भुजबळांनी काही वेळापूर्वीच सांगितलं। ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेमुळे आपली अडचण होऊ शकते आणि म्हणून आपण राजीनामा देतोय असं त्यांनी सांगितलेलं होतं। हा राजीनामा देताना त्यांचं पत्र त्याच्यातला नेमका मजकूर काय आहे तो आपल्या हाती लागलेला आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती देतील। निलेश, नेमका मजकूर काय आहे पत्रातला? अश्विन, 16 नोव्हेंबरला सकाळी मंत्री शंभूराजे देसाई जे मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आहेत त्यांना एक पत्रकार परिषद घेतली होती आणि छगन भुजबळ ज्या पद्धतीनं मराठा समाजावर आरोप करतायत, एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतायत, त्यावरून कुठेतरी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतरच ओबीसींची बाजू घेत छगन भुजबळांना थेट मुख्यमंत्र्यांकडे आपला लेखी राजीनामा दिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना स्पष्ट म्हटलं होतं की ओबीसी आरक्षण प्रश्नी मी जी भूमिका घेतली ती भूमिका मंत्रिमंडळातील काही सदस्यांना पटत नाहीये आणि त्यामुळेच आपण मुख्यमंत्र्यांची अडचण होऊ नये यासाठी राजीनामा देत आहोत अशा पद्धतीचं स्पष्ट त्यांनी केलं होतं। 16 नोव्हेंबरला सकाळी साधारणपणे 12:30 वाजता हा त्यांना राजीनामा दिला होता। महत्वाची ही बाब आहे की त्यानंतर अगदी 2च दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची एक महत्वाची बैठक पार पडली ज्याच्यामध्ये छगन भुजबळ देखील होते आणि छगन भुजबळांना या बैठकीमध्ये तिघांना विनंती केली होती की त्यांना राजीनामा देऊ नये। जर त्यांना राजीनामा दिला तर राज्यातली परिस्थिती देखील बिघडू शकते आणि हे मंत्रिमंडळासाठी देखील योग्य नाहीये। तुम्ही राजीनामा देऊ नका, किंबहुना माध्यमांशी देखील ही बाब शेअर करू नका अशा पद्धतीची विनंती केली होती। छगन भुजबळांनी ती विनंती मान्य केली, मात्र राजीनामा मागे घेतलेला नाहीये। अजूनही छगन भुजबळ यांचा जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांच्या जवळच आहे। अश्विन, निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा एबीपी माझाच्या हाती या राजीनाम्यातला मजकूर लागलेला आहे। या राजीनाम्याच्या पत्रामध्ये छगन भुजबळ नेमकं काय म्हणताय पाहूया। मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांना ओबीसी आरक्षण प्रश्नी मी घेतलेली भूमिका पटत नसल्यामुळे आपली अडचण होऊ नये म्हणून मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देतोय। पत्राच्या माध्यमातून भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदेंना ही माहिती दिली आणि आपला राजीनामा त्यांनी दिलेला होता। 16 नोव्हेंबरला आपण हा राजीनामा दिला असं भुजबळांनी काही वेळापूर्वीच सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।